हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि इकडे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. थोडंसं लवकर मला स्वयंपाक करून किचनपासून फ्री व्हायचं आहे, कारण का आज जायचं आहे लग्नाच्या कार्यक्रमात. म्हणजे धोंड्याचा महिना संपल्यानंतर परत लग्न सुरू झालेले आहेत. आता 2-3 पत्रिका आले, दररोज एका लग्नाला जायचं आहे. तर इकडे वरणाला फोडणी टाकलेली आहे आणि वरून मी मसाला टाकला. एक उकळी यायचा वेट करूया. तोपर्यंत इकडे मी ठेवलेले होते चणे, म्हणजे हरभरे, जे अंकुरित हरभरे असतात. तर कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट हे शिजलेले आहेत. तर जितकी हवा होती तितकी मी काढून घेतलेली आहे आणि आता चाळणीमधनं काढून घेते, म्हणजे जे हे एक्स्ट्रा पाणी आहे ना सगळं खाली निघून जाईल आणि फक्त हरभरे चाळणीत राहतील. तर याला पण मला तडका द्यायचा आहे, म्हणजे उसळ बनवायची आहे. हेच कुकर मी स्वच्छ धुवून घेतलं आणि याच्यामध्येच मी भात बनवून ठेवत आहे. म्हणजे असं केल्यानं जास्त भांडे पण होणार नाहीत, नाही खूप सारे भांडे होतात. आणि तसं तर ऑलरेडी खूप जास्त भांडे होतात. चहा बनल्यापासून स्वयंपाक होईपर्यंत भांडे जमलेले असतात, कारण अधूनमधून वेळच नसतो की भांडी सगळी मी क्लीन करू किंवा किचन स्वच्छ करू. विचार करते की एकत्र सगळी भांडे घासायचे आणि किचन क्लीन करायचे स्वयंपाक झाल्यानंतर. बघू शकता हरभरे खूप छान असे मऊसुद्धा शिजलेले आहेत. जसं एक हरभरा दाबून बघितला, एकदम परफेक्ट शिजलेला आहे. तर आता इथं ठेवलेला आहे मी तडका पॅन. आणि तुम्ही म्हणत होता ते जर्मनच्या भांड्यामध्ये स्वयंपाक बनवू नको, सगळी भांडी घालून टाका आणि पित्तळ किंवा स्टीलची भांडी घे. तर तुमचं बरोबर आहे. जास्त जर्मनचे पातेले वगैरे मी सगळे बांधून ठेवलेत आहेत माझ्याकडे खूप सारे, कारण अगोदर त्यामध्ये स्वयंपाक व्हायचा. पण आता म्हणत आहेत की जर्मनच्या भांड्यामध्ये किंवा अल्युमिनियमच्या ज्या कढया येत आहेत त्यामध्ये जेवण करू नये, म्हणजे स्वयंपाक करू नये, कारण त्याचं जे असतं ना ते उतरतं स्वयंपाकामध्ये आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. तर तुमचं बरोबर आहे, म्हणूनच मी ते सगळ्या कढया पण बांधून ठेवलेले. जर्मनचे पातेले पण फक्त 1-2 आहेत वरती, पण मी ते पण जास्त यूजमध्ये घेत नाही, कारण आता कढया जास्त मी घेतलेले आहेत. म्हणजे जसं नॉनस्टिकी कढया, हे जे पॅन आहे हे पण नॉनस्टिकी आहे, अजिबात काही चिटकत नाही यावरती आणि चांगलं पण असतं. इकडे बनत आहे आता उसळ. त्यासाठी मी सगळी तयारी अगोदरच करून घेतलेली होती. जसं कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलं. इकडे कढई म्हणजे पॅनमध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची सगळं टाकलेलं आहे. परतून घेतलं. नंतर मी यामध्ये हळदी पावडर, धना पावडर, थोडासा मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेतलं आणि जे शिजवलेले हरभरे होते ना ते टाकून परतून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. मस्त अशी उसळ बनून तयार झालेली आहे. अंकुरित कडधान्य खाल्ले पाहिजे आणि आठवड्यात 1 वेळा तरी बनत असतात आपल्या घरी. जोपर्यंत इकडे उसळ बनत होती तोपर्यंत थोडाफार जी किचनवरती पसारा झाला होता ते पण आवरला आणि उसळ पण 1 वेळा मी परतून घेतलेली आहे. मस्त अशी उसळ बनून तयार झालेली आहे. आता फ्रीजमध्ये मी दूध ठेवलेलं होतं, तर दूध मी काढून घेतलेलं आहे. साय काढून घेऊया. तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना साय छान येते. तर सगळी साय काढून दूध गरम करते 1 वेळा. म्हणजे असंच दुधाला मी विरजू लावे ना तर दूध विरजणार नाहीये, कारण दूध ना हलकंसं कोमट असलं पाहिजे. जास्त कडक असलेलं दूध किंवा एकदम थंड दूध नाही विरजत नाही, व्यवस्थित दही होत नाहीये त्याचं. आपण थोडंसं कोमट दूध केलं ना आणि विरजू लावलं तर खूप लवकर दही बनून तयार होते आणि एकदम परफेक्ट आणि छान अशी घट्ट दही होते. तर इकडे दूध मी साय काढून गरम करायला ठेवलं आणि पुरण ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये मी डब्यात, तर ते पण काढून घेतलेलं आहे. तर इकडे बघू शकता हे पुरण ना मी जेव्हा पुरणपोळ्या बनवल्या होत्या तेव्हा ठेवलेलं आहे, जेव्हा धोंडे बनलेले होते घरी तेव्हा, म्हणजे 3-4 दिवस झालं. आणि हे ना पुरणपोळ्या मी बनवल्या नाहीत ना दुसरं काही याचं बनवलं, तर मला आता ठेवल्या खराब होणार आहे. तर म्हणलं याला शिजवून घेऊया थोडीशी साखर टाकून, म्हणजे पुरण आणखी छान आणि टेस्टी बनून तयार होईल. जेव्हा हे पुरण उरताना मी अशाच पद्धतीने शिजवून घेत असते, गूळ किंवा साखर टाकून. त्यामध्ये मी थोडेसे ब्रेड स्लाइस ठेवलेले होते, ते पण मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं, कारण आता ते अण्णाकडे देते मी म्हशीला. जास्त दिवस ब्रेड ठेवून पण खात नाहीये, फक्त 3-4 दिवस राहिले ते पण खराब होतं ना, म्हणून मी ठेवलेले आहे. आता हडकू घातलेला आहे ते. आणि इकडे ठेवलेली आहे कढई, लोखंडी कढई आहे. जर्मन किंवा स्टील किंवा अल्युमिनियम काही नाही, लोखंडी कढईमध्ये स्वयंपाक बनवणं चांगलं असतं असं म्हणतात. आणि कुकरला पण इकडे शिटी झालेली आहे, म्हणजे भात बनलेला आहे. आणि इकडे साखर टाकून हे पुरण ठेवलेलं आहे मी. साखर जसं मेल्ट झाली ना तसं हे थोडंसं पातळ होतं आणि छान शिजवून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत पुरणाला खूप छान टेस्ट येतो, टेस्टी पुरण पण तयार होतं. आणि याची कडबू
म्हणजे आता धोंडे तरी म्हणणार नाही, कडबू बनवणार आहे मी किंवा पुरणपोळ्या बनतील. पुरणपोळी तितक्या आवडीनं खाणार नाहीत, पण कडबू खातात. कडबू म्हणजे कसं, जसं आपण धोंडे बनवतो ना तशाच पद्धतीने हे कडबू बनवले जातात. राऊंड शेपमध्ये तळून घ्यायचं असतं. खूप छान टेस्टी लागतात आणि आपलं पुरण पण वेस्ट जाणार नाही. काहीतरी एक स्पेशल रेसिपी बनून तयार होईल त्याची. आणि संग दुसरी कामं आवरली. साखर वगैरे डब्यात काढायची होती मला, ते पण मी काढून घेतलेले आहे. आणि इकडे ठेवलेलं आहे दूध गरम झाल्यानंतर काढून घेतलं आणि याच पातेल्यामध्ये चहा बनवत ठेवलेला आहे. आता इकडे बघू शकता साखर छान मेल्ट झालेली आहे आणि पुरण थोडंसं सैल झालेलं आहे. आणि आता करपण्याचं पण हे असतं, त्यामुळे एक सलग चमचा फिरवत मी छान असं हे पुरण शिजवून घेत आहे. या पुरणाची पुरणपोळ्या किंवा कडबू बनवा, एकदम टेस्टी लागतात. आणि इकडे चहा पण उकळलेला आहे. तर इकडे बघू शकता माझ्या मागच्या साईडला टोपल्यामध्ये किती भांडे झालेले आहेत. तरी भांडे वगैरे मी नंतर घासणारे, अगोदर चहा घेते निवांत बसून. आणि इकडे गॅस कमी केलेला आहे. पुरणाकडे हे माझे लक्ष आहे, म्हणजे भरपूर वेळ लागणार आहे शिजण्यासाठी. एक वेळा पातळ झालं ना तर थोडासा वेळ जास्त लागतो, पण पुरण टेस्टी बनून तयार होतं. इकडे माझं लक्ष पुरणाकडे आहे. संग दुसरी कामं माझी होत आहे. चहा पण घेऊन झाला, निवांत बाहेर बसून मी चहा घेतला, वातावरणाचा एन्जॉय घेत. हवा खूप भयानक आहे, तुम्ही बघू शकता पडदा किती उडत आहे. त्यामुळेच मी दार बंद करून स्वयंपाक करत आहे, गॅसच राहत नाहीये. इकडे बघत आहे पुरणाचा वास कसा येत आहे. खूप टेस्टी पुरण बनलेला आहे. आणि आणखीन एक 5-10 मिनिट मी शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते. असं नाही की एकच हातामध्ये घेऊन बसू आपण, मग किचनची कामं आपली जिथल्या तिथे राहणार आहेत. तसं तर मला आज कार्यक्रमात पण जायचं आहे. थोडंसं लवकर सगळी कामं आवरून घ्यायची आहेत. इकडे चहाचं पातेलं मी धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ घासून धुवून घेतलेलं आहे. म्हणजे यामध्येच दूध गरम करायला ठेवणार आहे. आज आणखीन दूध आलेलं नाही, म्हणजे टाइम आणखीन 8:30 वाजलेले नाही. 8:30 वाजेपर्यंत दूध, तसं तर 7:30लाच येतं, पण कधी कामाची घाई असते, कधी काही कामं चालतच असतात, त्यामुळे लवकर येणं होत नाही यांना. आज थोडासा लेट झालेला आहे. तर बघू शकता इकडे फायनली पतिदेव दूध घेऊन आलेले आहेत. तेव्हापासून मी वेट करत आहे की आज लेट झालेले. मला वाटतं ना ठेवल्या गरमीमुळे दूध खराब होतं, त्यामुळे लवकर वेळेत आणलेलं ठीक वाटतं आणि गरम करून ठेवून देते फ्रीजमध्ये. नाहीतर दूध खराब झालं तर मग सगळं दिवसभराचं दूध वेस्ट होतं. तर इकडं आणखीन पुरण शिजलेलं नाहीये, म्हणजे 5-10 मिनिट होऊन गेले तरी पण हे सैलच आहे. तर म्हटलं आणखी थोडा वेळ ठेवूया गॅसवरती आणि संग दूधही गरम करायला ठेवते. दूध गाळून गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे जे कचरा बचरा येतो ना सगळा चाळणीत राहतो. आणि थोडंसं पाणी पण टाकलेले. बॉटली स्वच्छ धुवून मी ठेवून दिलेले. टोपण न लावता ठेवते, म्हणजे पोतं भरून ठेवत आहे. आणि ते भैया एक दिवस येऊन घेऊन जातात. तसं तर दररोज नेणं होत नाही, दूध येतं एसटीला, त्यामुळे दररोज नेणं होत नाही त्यांना. तर महिन्याला 2 महिन्याला येऊन घेऊन जातात. ते सगळी किचनची कामं आवरतच होते, तोपर्यंत यांचा फोन आला की म्हणत होते की शाला काढून ठेव, कुठेतरी जायचं आहे ना स्वागत करायला कोणाचं तरी. तेच म्हणत आहेत कोणीतरी येणार आहे, जायचं आहे. तर ठीक आहे म्हणजे शाला वरती ठेवलेल्या होत्या, तर सगळ्या शाला मी घेऊन आलेल्या आहे. आणि छान घडी घालून मी शाला पिशवीमध्ये भरत आहे. म्हणजे 10 शाला मी देत आहे. आता किती जण येतील काय नाही, काही माहिती नाही आहे मला. म्हणत होते थोडेसे जास्तच काढून ठेव. तर सगळ्या साड्या नाही शाला आहेत ह्या सगळ्या व्यवस्थित घडी घातल्या, छान कलरफुल आहेत. आणि पिशवी ना रिकामी नव्हती, यामध्ये काहीतरी वस्तू ठेवलेल्या होत्या इम्पॉर्टंट, तर ते मी दुसऱ्या पिशवीत काढल्या आणि या पिशवीमध्ये मी शाला देत आहे. तर सगळ्या घडी घालून ठेवल्या, थोड्याशा जास्तच मी आणलेल्या होत्या. तर ह्या आता मी काढून ठेवणार आहे, म्हणजे केव्हाही मागतील ना, मी तसं तर स्टोरूममध्ये वरती नेऊन ठेवलेल्या होत्या. आणि जेव्हाही आणायचं ना तेव्हा थोडंसं तामझाम वाटतं, कारण काम एक खूप असतं, सकाळी कामाची घाई असते, काम हे नको वाटतं. म्हणून मी थोड्याशा जास्तच आणून ठेवलेल्या आहेत इथं, म्हणजे जेव्हाही घाई गडबडीत मागतील त्यावेळेस देण्यासाठी मी रेडीच राहते. तर ही सगळी कामं छोटी मोठी आवरली आणि अगोदर मी देवपूजा करून घेतलेली आहे. आज फुलं थोडीशीच भेटली, सगळी फुलं घेऊन गेली, त्यामुळे सदाफुली जास्त आणि देवाला फुलं वाहिली, दीप प्रज्वलित केला, रांगोळी काढून घेतली, धूप लावलेले आहे, देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले, तुळशी पूजन, उंबरा पूजन झालेलं आहे. कपडे सगळे आज मशीनला लावले
आणि ही साडी काढलेली आहे मी घालण्यासाठी. मी जसं तुम्हाला म्हटलं की आज मला लग्नाच्या कार्यक्रमाला जायचं आहे, तसं तर मी काठापदराची साडी काढलेली होती घालण्यासाठी, पण काठापदराची साडी न घालता मी ही साडी घातलेली आहे. आणि तसं तर तुम्हाला ही साडी खूप आवडते, तुम्ही म्हणते असता ही साडी तुला खूप छान वाटते. जेव्हा मी गेल्या वेळेस घातलेलं होतं तेव्हा तुमचे खूप असे कमेंट आले होते की ताई ही साडी तुला खूप छान दिसते गं. तर आज म्हणलं ही साडी घालावी. ही साडी ना झटपट नेसून होते, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. जोपर्यंत साडी घालत होते तोपर्यंत कपडेही धुवून झालेले होते, तर सगळे कपडे काढून मी बकेटात भरले आणि म्हणजे अगोदर केस विंचरून घ्यायचे. माझे केस छोटे आहेत ना, त्यामुळे तोंडासमोरच येतात, म्हणून अगोदर मी केस विंचरून घेतलेले आहेत आणि मग कपडे हडकू घालायला जात आहे. बाहेर ऊन खूप भयानक ऊन आहे. वातावरण असं झालेलं नाही, एकदम उन्हाळ्याची जशी गरमी असते ना तशी गरमी झालेली आहे. खूप भयानक ऊन झालेलं आहे. अशा उन्हामध्ये लग्नाच्या कार्यक्रमात जायचं कसं? तसं तर मी यांना फोन लावलेला होता आणि शेजाऱ्यांच्या ताई पण सोबत येणार आहेत, आम्ही दोघी जण जाणार आहेत. तर आम्ही विचार केला की ऑटोला जाऊया, कारण इथून फंक्शन हॉल खूप लांब आहे. पण यांचा फोन आला की मी निघून सोडतो, तुम्ही ऑटो बी काही करू नका, मी येतो म्हणून सोडतो. तर ठीक आहे म्हणलं, आता त्यांचा वेट करायचा आहे. तोपर्यंत मी कपडे उन्हाळ्यात टाकते आणि जी माझी छोटी मोठी कामं आहेत ती पण आवडते. सगळे कपडे मी उन्हाला टाकलेले आहेत आणि आता आलेले आहे माझं मेकअप करण्यासाठी. तर माझा मेकअप जास्त नसतो, हलका फुलका मेकअप असतो. तर इकडे मेकअप झालेला आहे, टिकली पण इकडे लावत आहे मी. पण जे डिझाईनच्या टिकल्या वेदिकानं आणलेल्या होत्या ना, त्या अजिबात चिटकत नाही, सगळ्या गळून पडत आहेत, म्हणून मी साधी सिंपलच टिकली लावलेली होती. कारण माझ्या पण आता अगोदरच्या टिकल्या संपलेल्या होत्या. आता मी जेव्हा जनरल स्टोर्सला जाईन ना तेव्हा खूप सारं सामान आणायचं आहे, तर बघूया टिकल्या पण घेऊन येणार आहे. जाणंच होत नाही आहे, कारण घर सोडून मी बाहेर जास्त जात नाही. गेले तरी सोबत हे असतात आणि घाईगडबड खूप असते त्यांना, एक घेते एक घेत नाही असं होतं. म्हणजे जेव्हा पुरुष मंडळी सोबत असताना तेव्हा असाच गोंधळ होतो, कारण त्यांना घाईगडबड खूप असते, फोन येत असतात आणि म्हणतात मी सोबत येईन, सोबत येतात आणि एक वस्तू मी घेते एक घेत नाही असं होतं. जेव्हा आपण स्वतः जातो ना त्यावेळेस सगळं परफेक्ट घेऊन येतो. टाइम बघू शकता, इथे दुपारचे 12:30 वाजलेली, 12:30च लग्न आहे. त्या ताईंना म्हणलं की लवकर आवरा, पण त्यांचे कपडे धुवायलाच थोडासा लेट झालेला होता त्यांना, आणि एकटीला जायची इच्छा होत नाही, एकाला दोघे असले ना छान वाटतं, म्हणून ताईचा वेट करत बसली, परत यांचा वेट करत बसली, त्यामध्ये खूप लेट झालेला होता. इथं 12:30 वाजलेले होते. तर फायनली मी रेडी होऊन निघालेले आहे आणि फंक्शन हॉलला येऊन पोहोचलेलो आहोत आणि इकडं लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे लग्न लागलेलं होतं आम्ही येईपर्यंत. कारण यायला 5-10 मिनिटाचाच फरक पडला आम्हाला, कारण सगळ्याचा वेट करण्यामध्ये. तसं तर माझी कामं लवकरच आवरलेली होती, पण काय करणार, असं इथे शुभमंगल सावधान झालेलं आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान जेवण पण आहे. तर इकडे जेवण आमचं झालेलं आहे. आता आम्ही फायनली घरी जायला निघालो. हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.